वळूयात पुढच्या बातमीकडे। बातमी भिवंडीमधून आहे। भिवंडीमध्ये आज महापौर पदाची निवडणूक पार पडणार आहे। भिवंडीच्या महापौर पदाच्या निवडणुकीत मात्र आता मोठा ट्विस्ट आलाय। भाजपातनं फुटलेल्या गटाला काँग्रेसनं पाठिंबा दिलाय। भाजपचे उमेदवार नारायण चौधरींनी काँग्रेस पक्षाच्या सेक्युलर फ्रंटमध्ये जाण्याचा निर्णय घेतलाय, तर काँग्रेसकडून आपल्या नगरसेवकांसाठी पक्षादेश सुद्धा जारी झालाय। महापौर पदाच्या निवडणुकीसाठी अनेक पक्षांकडून दावे प्रतिदावे केले जात आहेत। शिवाय कोणत्याच पक्षाला बहुमत नसल्यामुळे राजकीय गणित आणि फोडाफोडीच्या चर्चेनं आता तिथलं वातावरण चांगलंच तापलंय। भिवंडीच्या महापौर पदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट आला। निवडणुकीआधी भाजपमध्येच 2 गट पडले आणि भाजपच्या दुसऱ्या गटाचे बंडखोर नारायण चौधरी यांच्या मदतीला काँग्रेस आली। काँग्रेसनं भाजपचे बंडखोर नारायण चौधरी यांना महापौर पदाच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी व्हीपही काढला। सेक्युलर फ्रंटमध्ये त्यांचा समावेश करण्याच्या अनुषंगाने त्यांनी घेतलेली जी भूमिका आहे त्या भूमिकेचा मी स्वागत करतो। स्वागत या अर्थाने करतो की त्यांनी भारतीय जनता पक्षच सोडलेला नाही, तर भारतीय जनता पक्षाचा विचाराचाही त्याग करून आता ते सेक्युलर फ्रंटमध्ये आलेले आहेत। सेक्युलर फ्रंटमध्ये त्यांचं स्वागत आहे। आता महापौर पदाकरता नारायण चौधरी यांचाही अर्ज आहे। नारायण चौधरींसोबत 9 नगरसेवक आहेत। काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी सोबत सेक्युलर फ्रंट तयार करून ते महापौर पदाच्या निवडणुकीत उभे आहेत। तर काँग्रेसला एकाच दगडात 2 पक्षी मारण्याची संधी दिसतेय, कारण भाजपलाही रोखता येईल आणि काँग्रेस फ्रंटचा महापौरही होईल। भिवंडी महापालिकेचं एकूण संख्याबळ आहे 90 नगरसेवकांचं, पण भिवंडीकरांनी कुणालाही बहुमत दिलेलं नाही। बहुमताचा आकडा हा 46 नगरसेवकांचा आहे। सर्वाधिक काँग्रेसचे 30 नगरसेवक आहेत। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 12, भाजपचे 22, शिंदेंच्या शिवसेनेचे 12, समाजवादी पार्टीचे 6, कोणार्क विकास आघाडीचे 4, भिवंडी विकास आघाडीचे 3 आणि 1 अपक्ष असं बलाबल आहे। आता भाजपच्या 22 नगरसेवकांमधून नारायण चौधरी यांचा 9 नगरसेवकांचा गट बाहेर पडला आणि नारायण चौधरी यांनी थेट काँग्रेस आणि पवारांच्या राष्ट्रवादी सोबत जाण्याचा निर्णय केला। त्यामुळे या सेक्युलर फ्रंटकडे 51 नगरसेवकांचं संख्याबळ आहे। विशेष म्हणजे नारायण चौधरी यांनाच आधी भाजपनं महापौर पदाची उमेदवारी घोषित केली, पण चौधरींच्या नावाच्या घोषणेमुळे भाजपमध्ये 2 गट झाले। त्यानंतर भाजपनं स्नेहा पाटील यांना उमेदवारी दिली। त्यातच शिंदेंच्या शिवसेनेकडूनही बाळाराम चौधरी आणि सुचिता रुपेश म्हात्रे यांनी महापौर पदाचे अर्ज दाखल केले। तर आपल्या फुटीचं खापर नारायण चौधरी यांनी शिंदेंच्या शिवसेनेवर फोडलंय। मदत न केल्याचा आरोप चौधरी यांनी केलाय। मी आज 10 दिवसापासून सहयोगी पार्टीशी संपर्क करतो। आमच्या काही मिटिंगी झाल्या, हा झालं, तरीसुद्धा त्यांनी मला काही मदत केली नाही। मी आज एक डिसिजन घेणार आहे की मी भिवंडी सेक्युलर पार्टीच्या बरोबर चर्चा करणार आहे। मी हा करता आपल्याला इथे बोलवलेला आहे। ज्या प्रकारे त्यांनी जो निर्णय आता जाहीर केलेला आहे की आम्ही सेक्युलर फ्रंटच्या बरोबर चाललेलो आहे, ते भिवंडीचं दुर्दैव आहे। आणि शिवसेना पक्ष जो आहे, ज्यांना शब्द दिला त्यांना शब्द पूर्ण करणार आतापर्यंत भिवंडी शहराचा इतिहास आहे। आणि अशा प्रकारचं जर महापौर पदाच्या उमेदवारच पळून जात असेल पक्षातून, तर दुर्दैव आहे। मला संपूर्ण या प्रकरणाची माहिती नाही, पण मी एवढं सांगेन, जो फुटून जातो तो भाजपवाला नाही। जो भाजपच्या विचारांशी प्रामाणिक आहे तोच स्वयंसेवक, तोच कार्यकर्ता। आणि नेमका भिवंडीच्या प्रकरणातली मी माहिती घेईन, पण जो सर्वसाधारणतः आमच्या विचाराशी फारकत घेतो तो भाजपचा नाही, तो भाजप फुटीर म्हणता येणार नाही, तो आम्हाला सोडून बेदखल झालेला आहे।